एका किल्ल्याला भेट देताना आपण फक्त त्याचा इतिहास पाहतो, पण काही किल्ले असे असतात जिथे इतिहासाची सुरुवातच एका महान व्यक्तिमत्वाच्या जन्मापासून होते. हा आहे शिवनेरी किल्ला. सह्याद्रीच्या कुशीत जवळपास 3500 फूट उंचीवरती उभा असलेला हा किल्ला आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीची ओळख आपल्या अंगावर अभिमानाने मिरवतो. इसवी सन 1630 मध्ये या शिवनेरीच्या कुशीत शिवाजी महाराजांचा जन्म झाला. राजमाता जिजाऊंनी त्यांच्या बालपणाला इथे संस्काराची दिशा दिली आणि पुढे याच बालकाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. पण शिवनेरीची गोष्ट फक्त शिवाजी महाराजांपासून सुरू होते असं नाही. या गडाचा इतिहास तब्बल 2000 वर्षापूर्वीपर्यंत जातो. सातवाहन काळात नाणेघाटातून जाणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी याच डोंगराचं सामरिक महत्व होतं. आज पावसाळ्यात मात्र हाच किल्ला एका वेगळ्या रूपात दिसतो. धुक्यात हरवलेल्या तटबंदी, हिरवाईने नटलेले कातळ, पावसाने भिजलेल्या दगडी वाटा आणि प्रत्येक पावलागणिक समोर येणारा इतिहास. तर चला, आज आपण फक्त शिवनेरी सर करणार नाही, तर त्या वाटेवरून चालणार आहोत जिथे एका युगाची सुरुवात झाली होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा भारी अशा व्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो आहे जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावरती, जिथे आपल्या दैवत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला होता. शिवनेरीकडे जाण्याआधी आम्ही ठरवलं या प्रवासाची सुरुवात गणरायाच्या दर्शनानेच करूया. सर्वात आधी आम्ही पोहोचलो ओझरला. मंदिरात गणरायाचं दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरू केला. त्यानंतर आमची वाट वळली लेण्याद्रीकडे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे डोंगराच्या कातळात कोरलेल्या प्राचीन लेण्या. दगडातच कोरलेले हे वास्तुशिल्प पाहताना त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याची कल्पना येते. याच लेण्यांपैकी एका कातळमय गुहेत विराजमान आहेत अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मज गणपती. आजूबाजूला डोंगर, कातळात कोरलेल्या लेण्या आणि पावसाळ्यात सर्वत्र पसरलेली हिरवाई, या सगळ्यामुळे या ठिकाणाचा अनुभव वेगळा वाटतो. गणरायांचं दर्शन आणि या प्राचीन लेण्यांचा अनुभव घेऊन आता आम्ही निघालो होतो आपल्या आजच्या मुख्य ठिकाणाकडे, शिवनेरी किल्ल्याकडे, ज्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तर त्या शिवनेरी किल्ल्यावरती आपण निघालोय. ते तुम्ही मागं बघत असाल, मला शिवनेरी किल्ला दिसतोय. तिथं गाड्यांचं पार्किंग वगैरे करता येतं आपल्याला. गाड्या वरती परत जातात तशा, पण आज थोडीशी गर्दी असल्यामुळे मला गाडी खालीच पार्क करून वरती निघालोय. पार्किंगसाठी 50 रुपये चार्जेस आहेत आणि गड सुरू करूया आपण थोड्या वेळ चढायला. तर चला जाऊया. अखेर शिवनेरीच्या ट्रेकला आम्ही सुरुवात केली. सुरुवातीचा काही रस्ता अजून पायऱ्यांचा नाही, त्यामुळे पावसाळ्यात इथून चढताना थोडं जपूनच पुढे जावं लागतं. थोडं वर गेल्यावर दगडी पायऱ्या सुरू होतात. काही अंतरावर एक चेकपोस्ट लागतो. किल्ल्यावर प्लास्टिकच्या वस्तू घेऊन जाण्यास बंदी आहे. एखादी वस्तू घेऊन जायची असेल तर तिच्यासाठी 30 रुपयांचा डिपॉझिट द्यावा लागतो आणि खाली परतताना ती वस्तू दाखवल्यावर डिपॉझिट परत मिळतो. काही पायऱ्या चढून गेल्यावर आम्ही पोहोचलो शिवनेरीच्या पहिल्या भव्य प्रवेशद्वाराजवळ, महादरवाजा. मजबूत दगडी बांधणीचा हा दरवाजा दोन्ही बाजूंना असलेल्या देवड्यांसह आजही अतिशय भक्कम दिसतो. दरवाजाच्या वरच्या भागातही पहारा ठेवण्यासाठी जागा केलेली दिसते. इथून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला दिसतो एक भव्य बुरुज आणि त्यानंतर समोर येतो गणेश दरवाजा. या भागातून वरच्या बुरुजावर जाण्यासाठी देखील मार्ग आहे आणि पुढे चालत गेल्यावर लागतो पीर दरवाजा. दगडात बांधलेला हा भव्य प्रवेश मार्ग आणि त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या देवड्या आजही शिवनेरीच्या मजबूत संरक्षण रचनेची कल्पना देतात. थोडं पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला दिसतं तानाजी मालुसरे उद्यान आणि त्यापुढे नव्याने बांधलेल्या दगडी पायऱ्या सुरू झाल्या. मात्र त्याच वाटेच्या बाजूला कातळात कोरलेल्या जुन्या पायऱ्याही दिसत होत्या. शिवनेरीवरची वाट कित्येक पिढ्यांपासून अशीच या कातळातून वर चढत आली आहे. थोडं वर गेल्यावर मागे वळून पाहिलं आणि पावसाळ्यात दिसणारं वडस धरणाचं ते दृश्य अक्षरशः मनात भरून राहिलं. आणि थोडं वर चढल्यानंतर समोर उभा राहिला शिवनेरीच्या संरक्षण रचनेतील आणखी एक भव्य दरवाजा, म्हणजे हत्ती दरवाजा. 7 दरवाजांच्या या संरक्षण व्यवस्थेत प्रत्येक प्रवेशद्वाराची रचना अशी करण्यात आली होती की आक्रमण करणाऱ्या सैन्याला सरळ आणि वेगाने पुढे जाता येऊ नये. हत्ती दरवाजाच्या बाबतीत तर प्रवेश मार्गातील तीव्र वळणामुळे युद्ध हत्तीला दरवाजावर थेट धडक देणं थोडं कठीण व्हावं अशी रचना करण्यात आली होती. हत्ती दरवाजा पार करून पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला गडाच्या वरच्या भागाकडे जाणारी सरळ वाट दिसते, तर उजवीकडे जाणारी वाट आपल्याला घेऊन जाते शिवाई देवी मंदिराकडे. या वाटेने पुढे जाताना डाव्या बाजूला गडाच्या माथ्याकडे जाणारा आणखी एक मार्ग दिसतो आणि त्याच्याच बाजूला कातळात कोरलेली पाण्याची टाकी पाहायला मिळते. थोडं पुढे गेल्यावर डावीकडे दिसतो शिवाई देवीचा प्रवेशद्वार, तर उजवीकडची वाट जाते शिवनेरीच्या प्राचीन लेण्याकडे. मात्र आमच्या भेटीच्या वेळी हा मार्ग बंद असल्यामुळे आम्ही मंदिराच्या बाजूने पुढे गेलो. शिवाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूला आलो आणि तिथून दूरवर कातळात कोरलेल्या त्या प्राचीन लेण्या दिसत होत्या. शिवाई देवीचं दर्शन आणि दूरवरून दिसणाऱ्या या प्राचीन लेण्याचा अनुभव घेतल्यानंतर आता आमची पावलं शिवनेरीच्या आणखी वरच्या भागाकडे वळली. म्हणजे आतापर्यंत मी खूप सारे किल्ले बघितलेत, पण म्हणजे असं कंपॅरिझन नाही आहे. बट शिवनेरी किल्ला एवढा सुंदर आहे ना नैसर्गिकदृष्ट्या, आणि एवढं छान मेंटेन केलं आहे ना, खूप असं म्हणजे कौतुक वाटतंय की
की आपले किल्ले एवढे सुंदर असू शकतात. एवढे सुंदर किल्ले जर आपल्या महाराष्ट्रात असतील ना तर पर्यटन व्यवस्थेला एवढी चालना मिळेल. पण गव्हर्नमेंटनं बाकीच्या किल्ल्यांसाठी पण ना ह्या गोष्टी कन्सिस्टंटली मॅनेज केल्या पाहिजे. थोडं पुढे गेल्यानंतर लागतो मेना दरवाजा. आकाराने हा दरवाजा आधीच्या काही दरवाजांपेक्षा तुलनेने लहान वाटतो, पण तो पार केल्यावर लगेचच लागतो कुलूप दरवाजा. नावाप्रमाणेच हा दरवाजा प्रवेश मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शत्रूची वाट अडवण्यासाठी असलेल्या संरक्षण व्यवस्थेचा एक भाग होता. इथून थोडं वर चढून गेल्यानंतर समोर दिसतं शिवनेरी गार्डन आणि त्याच्या समोर उभा आहे एक भला मोठा अंबारखाना. या अंबारखान्याचा आकार पाहिला की लगेच लक्षात येतं की गडावर केवळ सैनिकांसाठी नाही तर दीर्घकाळ चालणाऱ्या वेढ्याचा सामना करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात साठवणूक व्यवस्था केली होती. अंबरखान्यापासून पुढचा बराचसा रस्ता सपाट आहे आणि तो सरळ आपल्याला घेऊन जातो शिवजन्मभूमीकडे. थोडं पुढे गेल्यावर समोरच्या डोंगरावर दिसतात लेण्याद्रीच्या प्राचीन लेण्या आणि त्याच परिसरात आता आपल्याला दिसू लागते ती जागा जिथे 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. या वाटेवर पिण्याच्या पाण्याचीही सोय आहे आणि पुढे उजव्या बाजूला दिसतं शिवालय. गडाच्या धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तूंमध्ये आणखी एक महत्त्वाचं ठिकाण. काही पावलं पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसते कमानीदार मशीद. शिवनेरीवरती वेगवेगळ्या सत्तांचा इतिहास राहिल्यामुळे गडावर अशा इस्लामी स्थापत्याचे अवशेषही पाहायला मिळतात. मशिदीजवळच एक मोठी पाण्याची टाकीही दिसते. हे सगळं पाहून आम्ही पुढे निघालो आणि आता समोर होती शिवजन्मभूमी. आजूबाजूला जुन्या वास्तूंचे अवशेष दिसत होते. कधी काळी गडावर वस्ती, प्रशासन आणि दैनंदिन जीवन सुरू असल्याची हीच एक मोठी साक्ष. आणि याच वास्तूमध्ये प्रवेश करताच दिसतो छोट्या शिवाजी महाराजांच्या बालरूपाशी संबंधित पाळणा आणि त्यांची प्रतिकृती. हीच ती जागा जिच्याशी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची ऐतिहासिक परंपरा जोडली जाते. म्हणूनच शिवनेरी हा फक्त एक किल्ला नाही तर स्वराज्याच्या इतिहासातील एक महान पर्वाची सुरुवात झालेली भूमी आहे. शिवजन्मभूमीच्या या वास्तूच्या दोन्ही बाजूंना जुन्या बांधकामांचे अनेक अवशेष पाहायला मिळतात. त्यातच आता पाऊसही सुरू झाला होता, त्यामुळे शिवनेरीचं संपूर्ण वातावरण आणखीनच सुंदर झालं होतं. अधूनमधून धुक्याचे लोट यायचे आणि क्षणभरात संपूर्ण किल्लाच त्या धुक्यात हरवून जायचा. हा नजारा काही वेळ अनुभवून आम्ही आता किल्ल्याच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या बदामी तलावाकडे निघालो आणि याच बदामी तलावाच्या मागच्या बाजूला आहे शिवनेरीवरील प्रसिद्ध कडेलोट पॉइंट. आता पाऊस पडायला सुरुवात झाला आहे आणि एवढं सुंदर वातावरण झालं शिवनेरी किल्ल्यावर. हे बघा ठिकाण आहे तिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. तिथं त्यांचा पाळणा देखील आहे, आपण बघू शकता इथं आल्यानंतर. खूप सुंदर दृश्य. शिवालयाच्या मागच्या बाजूने जाणारी वाट आपल्याला घेऊन जाते शिवनेरी पार्ककडे. इथे जुन्या वास्तूंचे काही अवशेष पाहायला मिळतात, पण या सगळ्या परिसराला अतिशय सुंदर पद्धतीने विकसित करण्यात आलं आहे. इथली एक गोष्ट विशेष लक्ष वेधून घेते. एक सुंदर कलाकृती ज्यामध्ये माँसाहेब जिजाऊंचा चेहरा छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये रूपांतरित होतो. याच परिसराच्या मागच्या बाजूला बांबूचे काही सुंदर ट्री हाऊसेस देखील बघायला मिळतात. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पूर्ण गड तुम्हाला मी फिरवून दाखवलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब प्लीज करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.